एका गरोदर मातेवर एकाच वेळी किती संकटे यावीत. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आणि मोगलशाही यांचे सत्तांत थैमान भारतवर्षात सुरू होते. मासाहेबांना दिसत होते युद्ध चालू आहे, लढाया चालू आहेत, पण कोणाच्या विरोधात. रक्तांचा तांडव मांडला जातोय, पण कुणाच्या रक्ताचा? तर आपल्याच रक्ताचा, आपल्याच विरोधात. कुणासाठी? तर या चारही योनिशाहींसाठी. त्यावेळी त्यांना वाटत होतं मराठ्यांनी एकत्र यावं, एकत्र लढावं आणि रयतेचं स्वराज्य उभं करावं. पण मराठे मात्र योनी सत्तेसाठी एकमेकांमध्ये भांडत होते. पुढे मा जिजाऊ पुण्याच्या जहागिरीत येऊन शिवनेरीवर राहू लागल्या. त्यावेळी त्या गरोदर होत्या. एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे योनी आक्रमणाने गावच्या गाव उजाड होत होती. त्या पुऱ्या बैचेन झाल्या होत्या. त्यावेळी गडावर एक बातमी येऊन धडकली. शहाजी राजांनी विजापूरकरांचा मुलूक बळकावला म्हणून विजापूरकरांनी मुरार जगदेवला पुण्यात आक्रमणासाठी पाठवून दिले आहेत. त्यानेही पुण्याची अक्षरशः होळी केली, गावाच्या गावं जाळली, पिकांची नासाडी केली आणि पुण्याच्या जमिनीवर गाढवांच्या नागर फिरवून जागोजागी पहारी रोवल्या आणि सांगितले, जो या जागेवर शेती करेल, वस्ती करेल, त्याचा निर्वंश केला जाईल. हा आघात मा जिजाऊ सहन करत नाही. तोच गडावर दुसरी बातमी येऊन धडकली. मा जिजाऊंच्या जाऊ खेडोजी भोसले यांच्या पत्नी नाशिकला गोदावरी स्थानाला गेले असता महाबत खानाने त्यांना पकडून नेले. या बातमीने तर मा जिजाऊंच्या जीवाचा तडफडाट झाला. पण बातम्या यायला लागल्या तर त्याही एकट्या येत नाही. तो तिसरी बातमी येऊन धडकली. लखुजीराव जाधव म्हणजे मा जिजाऊ साहेबांचे वडील आपल्या मुलांसोबत निजामशाही दरबारात गेले असता भर दरबारात त्यांच्या मुलांसकट त्यांचा खून करण्यात आला. या बातमीने जिजाऊ मासाहेब पूर्ण होरपळून निघाल्या. कारण वडिलांबरोबर त्यांच्या भावाची हत्या झाल्याने त्यांचे माहेरच संपले होते. अशा दुःखी प्रसंगी पतीच्या मागे शत्रू लागल्यामुळे तेही जवळ नव्हते. पण त्या तुटल्या नाहीत. त्यांनी स्वतःच्या दुःखावर विरजन घातलं. का? तर रयतेसाठी. ते कसं? तर उद्या पाहूया. या स्वराज्यजन्नी एक संघर्ष गाथा या 10 दिवसाच्या प्रवासाचा आजचा दुसरा दिवस होता. हा ऐतिहासिक प्रवास कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.